नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, उद्या वार आहे सोमवार आणि या दिवशी आलेली आहे वैशाख महिन्यातील भागवत एकादशी. तर पहा, महिन्यामध्ये 2 एकादशी येतात. एक कृष्ण पक्षामध्ये येते आणि एक शुक्ल पक्षामध्ये येते आणि वर्षभरामध्ये 24 एकादशी ह्या येत असतात. प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे वेगवेगळं असतं. तर पहा, वारकरी संप्रदायामध्ये भागवत एकादशीचं व्रत हे अतिशय महत्त्वाचं व्रत मानलं जातं. एकादशी तिथी ही भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित आहे. त्यामुळे या दिवशी भगवान श्री हरी विष्णूंची पूजा केली जाते. त्यांना पंचामृताने अभिषेक घातला जातो आणि त्याचबरोबर त्यांना आवडणाऱ्या वस्तू ज्या आहेत, म्हणजे पिवळ्या कलरची फुलं असतील, पिवळ्या कलरचं नैवेद्य असतील तर ते त्यांना दाखवले जातात आणि त्याचबरोबर तुळशीपत्र देखील भगवान श्री हरी विष्णूंना अर्पण केलं जातं. या एकादशीचं व्रत जर आपण केलं तर आपल्याकडून ज्या काही कळत न कळत चुका झालेल्या आहेत, पाप झालेले आहेत, त्यांचा नाश होऊन जातो. पहा, प्रत्येक जणच एकादशीचं व्रत दर महिन्याच्या एकादशीचं व्रत हे करतो असं अजिबात नाही. तर त्यामुळेच बघा, आपल्याला व्रत करणं शक्य नसेल तर आपण काही उपाय आणि काही सेवा जर आपण केल्या तर एकादशीचं व्रत केल्याचे पुण्य देखील आपल्याला प्राप्त होते. त्यामुळे आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये जे काही उपाय सांगणार आहे तो उपाय तुम्हाला करायचा आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला ही एक वस्तू टाकायची आहे. ही वस्तू जर आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकली तर आपल्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी आहेत तर त्या सर्व दूर होऊन जातील. आपली कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती देखील पूर्ण होईल. त्याचबरोबर आपल्यावरती काही करणीबाधा, शत्रुबाधा, काही दोष, अडचणी आपल्याला लागलेल्या असतील त्या सर्व दूर होऊन जातील. हा जो उपाय आहे तर तो कसा करायचा आहे याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे लिहायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटत असेल तर इतरांपर्यंत शेअर देखील करा. जो मी तुम्हाला सांगणार आहे तर तो स्त्रियाही करू शकतात आणि पुरुषही करू शकतात. कारण आपल्या प्रत्येकाच्या हातून काही ना काही चुका, काही ना काही वाईट कर्म किंवा काही ना काही कळत न कळत पापे ही झालेली असतात आणि त्यामुळेच आपल्याला प्रत्येकाने हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. त्याचबरोबर प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही कठीणातील कठीण इच्छा असतात, त्या पूर्ण होत नाही. त्या इच्छा पूर्ण होण्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. पहा, खूप कष्ट आणि मेहनत आपण करत असतो आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि ह्या इच्छा पूर्ण करण्यासाठी जे आपण कष्ट मेहनत करतो त्याबरोबरच आपल्याला नशिबाची साथ देखील हवी असते. त्यामुळे आपण असे काही उपाय केले तर आपल्याला नशिबाची साथ मिळून जाते. तर पहा, असे का होते? कारण आपल्या कुंडलीमधले जे ग्रहदोष असतात ते जेव्हा कमकुवत असतात तेव्हा आपण खूप कष्ट केले, मेहनत केले तरीसुद्धा आपल्या इच्छा ह्या पूर्ण होत नाही. म्हणूनच आपल्या त्या कष्ट मेहनतीला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्याला अशा विशिष्ट तिथींना काही उपाय हे करायचे असतात. त्यामुळेच पहा, तुम्हाला उद्या लवकर उठायचं आहे. अगदी ब्रह्ममुहूर्तावर जरी उठला तरी सुद्धा चालेल आणि त्यानंतर जर तुम्हाला शक्य असेल तर पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करायचं आहे. पहा, या दिवशी पवित्र गंगेमध्ये स्नान केल्याने आपले पितृ देखील आपल्यावरती प्रसन्न होतात. त्याचबरोबर भगवान श्री हरी विष्णूंचा आशीर्वाद देखील व्यक्तींना प्राप्त होतो. जीवनातील वाईट कर्म आणि पापांचा नाश होऊन व्यक्तीची इच्छाही पूर्ण होते. तर पहा, प्रत्येकालाच पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करणं शक्य होत नाही. मग अशा वेळी आपल्याला आंघोळीचं जे पाणी आपण काढतो त्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहेत. ह्या वस्तू जर आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकले तर आपल्याला पवित्र गंगेमध्ये स्नान केल्या इतकं पुण्य प्राप्त होते आणि आपल्या इच्छा देखील पूर्ण होतात. सर्वात महत्त्वाची वस्तू जी आहे ती म्हणजे या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं गंगाजल टाकायचं आहे. गंगाजल हे तुम्ही पवित्र गंगेमधून जरी आणलेलं असेल ते टाकलं तरी चालेल किंवा कुठे पूजेचं साहित्य मिळतं त्या ठिकाणी तुम्हाला गंगाजल हे अगदी 20 किंवा 30 रुपयाला मिळून जाईल. ते तुम्ही एक चम्मचभर पाण्यामध्ये टाकायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला चिमूटभर हळद ही अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे. हळद ही भगवान श्री हरी विष्णूंना अतिशय प्रिय आहे. त्यामुळे हळद ही आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये जर टाकली तर भगवान श्री हरी विष्णू आपल्यावरती प्रसन्न होतात. त्याचबरोबर आपल्या कुंडलीमधला गुरुग्रह हा मजबूत होतो आणि आपल्या कुंडलीत जर गुरुग्रह मजबूत असेल तर आपलं इतरांवरती वर्चस्व राहते आणि त्याचबरोबर आपल्या जे काही अडचणी आहेत, दोष आहेत ते सुद्धा दूर होऊन जातात.
तर पहा, त्याचबरोबर आपल्याला चिमूटभर खडे मीठ हे अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे. एखाद्याने जर आपल्याला काही नजर लावलेली असेल, काही नकारात्मकता असेल, तर ती दूर करण्यासाठी आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर मीठ टाकायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला या पाण्यामध्ये 2 ते 3 तुळशीपत्र देखील टाकायचे आहेत आणि हे तुळशीपत्र टाकल्यामुळं आपल्या जे काही आरोग्याचे काही समस्या असतील त्या देखील दूर होऊन जातात आणि आपल्याला जे काही दोष लागलेले आहेत ते सुद्धा दूर होतात. त्याचबरोबर हे स्नान तुम्हाला या सर्व गोष्टी टाकून करायचं आहे. यापैकी तुमच्याकडे एखादी वस्तू नसेल तर काही हरकत नाही, परंतु जेवढं आहे तेवढ्याने तुम्हाला हे स्नान करायचं आहे. स्नान करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. त्याचबरोबर हे स्नान करत असताना तुम्हाला डायरेक्ट गुडघ्यावर किंवा डायरेक्ट डोक्यावरती पाणी घालायचं नाही. सर्वात अगोदर मग भरून घ्यायचं आहे, त्याने तुम्हाला उजव्या खांद्यावरती पाणी टाकायचं आहे. दुसरा मग भरून घ्यायचा आहे, डाव्या खांद्यावरती पाणी टाकायचं आहे. त्यानंतर तिसरा मग भरून घ्यायचा आहे आणि डोक्यावरती पाणी टाकायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला अंघोळ ही करायची आहे. पद्धतीने जर तुम्ही स्नान केलं तर तुम्हाला ह्या उपायाचा फायदा अवश्य होऊन जाईल. जर तुम्ही गुडघ्यावर पाणी टाकले किंवा डायरेक्ट डोक्यावर पाणी टाकले तर तुम्हाला ह्या उपायाचा फायदा होणार नाही किंवा तुम्ही जे काही अंघोळ करत आहात त्याचे दोष देखील तुम्हाला लागले जातात. त्यानंतर अंघोळ झाल्यानंतर तुम्हाला भगवान श्री हरिविष्णूंची विधिवत पूजा अर्चा करायची आहे. त्यांच्यावरती शुद्ध पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक करायचा आहे. भगवान श्री हरिविष्णूंना पिवळी फुलं अतिशय प्रिय आहेत, त्यामुळे त्यांना तुम्ही पिवळी फुलं अर्पण करा, पिवळा नैवेद्य अर्पण करा. अशा पद्धतीने विधिवत पंचोपचार पूजा आपल्याला भगवान श्री हरिविष्णूंची करायची आहे. त्याचबरोबर भगवान श्री हरिविष्णूंना अतिशय प्रिय असणारी वस्तू ती म्हणजे तुळशीपत्र. हे तुळशीपत्र देखील तुम्हाला त्यांना अर्पण करायचं आहे. आणि त्याचबरोबर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत तुम्हाला तुमची इच्छा ही व्यक्त करायची आहे. मनोमन तुमची इच्छा अगदी श्रद्धेने व्यक्त करा, तुमच्या त्या इच्छा नक्कीच पूर्ण होतील. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय तुम्हाला उद्या आवर्जून करायचा आहे. तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.